महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया एमएसपीएम ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है सावित्री देवी कॉलेज ऑफ फार्मेसी। अब वणी में फार्मेसी का शिक्षण लेकर अपना भविष्य संवारे। एडमिशन ओपन फॉर बी फार्म एंड डी फार्म। बी फार्म करे 4 वर्ष में और डी फार्म करे 2 वर्ष, प्रति वर्ष एकदम किफायती फीस में। बी फार्म के लिए 12वीं साइंस पास तथा MHT CET के माध्यम से तथा डी फार्म के लिए 12वीं साइंस पास विद्यार्थी प्रवेश ले सकते हैं। OBC तथा ओपन कैटेगरी की लड़कियों के लिए 100% स्कॉलरशिप। स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप। OBC ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और EBC स्कॉलरशिप। Hello, my name is Aarti Rajukar and I am proud student of DPharm first year in Savitri Devi College of Pharmacy. My name is Gaurav Erme and I am the D Pharma student. We have the best facility in our college, Savitri Devi College of Pharmacy 1. I, the principal of Savitri Devi College of Pharmacy and Nursing, assure you for the best quality education in pharmacy and the nursing. इच्छुक विद्यार्थी आवश्यक डॉक्यूमेंट्स के साथ आज ही अप्लाई करें और अपने फार्मेसी करियर की शुरुआत करें। आवेदन के लिए संपर्क करें सावित्री देवी कॉलेज ऑफ फार्मेसी, वडगांव रोड, तहसील वणी, डिस्ट्रिक्ट यवतमाल। नागपुर में कांग्रेस प्रवक्ता अतुल लोधे ने राज्य की मौजूदा राजनीतिक परिस्थितियों पर गंभीर सवाल उठाते हुए कहा कि लोकतंत्र के मूल सिद्धांतों को कमजोर किया जा रहा है। उन्होंने भाजपा सरकार पर चुनावी वादे पूरा न करने और जनता का विश्वास तोड़ने का आरोप लगाया। लोधे ने कहा कि ओबीसी समाज के अधिकारों की लगातार उपेक्षा हो रही है और ओबीसी के लिए तीसरा कॉलम लागू न किए जाने से समाज का बड़ा वर्ग अपने अधिकारों से वंचित रह सकता है। साथ ही शिक्षा की बढ़ती लागत से पिछड़े वर्ग के छात्रों के लिए उच्च शिक्षा हासिल करना और कठिन बना दिया है। स्थानीय स्वराज्य संस्थाओं की स्थिति पर चिंता व्यक्त करते हुए लोंडे ने कहा कि निधि की कमी के कारण उनका विकास कार्य ठप पड़े हैं। उन्होंने आरोप लगाया कि केंद्र और राज्य सरकार की कई योजनाओं का लाभ जमीनी स्तर तक नहीं पहुंच रहा है, जबकि स्थानीय जनप्रतिनिधियों के अधिकार भी सीमित किए जा रहे हैं। उन्होंने कहा कि जिला परिषद के हजारों स्कूलें बंद होने की कगार पर हैं और स्वच्छ पेयजल, स्वास्थ्य सेवाओं और अन्य बुनियादी सुविधाओं के क्षेत्र में सरकार अपेक्षित परिणाम देने में विफल रही है। लोने ने कहा कि सरकार और उसके सहयोगी दलों ने स्थानीय स्वराज्य संस्थाओं में महिलाओं को 50% आरक्षण देकर लोकतंत्र को मजबूत करने का काम किया। उन्होंने आरोप लगाया कि वर्तमान सरकार विकास को केवल सड़क निर्माण तक सीमित कर रही है, जबकि शिक्षा, स्वास्थ्य, पानी और पर्यावरण जैसे महत्वपूर्ण मुद्दों की अनदेखी हो रही है। उन्होंने विश्वास जताया कि विधान परिषद में पहुंचने के बाद स्थानीय निकायों, निधि वितरण और जन कल्याणकारी योजनाओं से जुड़े मुद्दों को मजबूती से उठाया जाएगा और मतदाताओं से लोकतांत्रिक मूल्यों और जनहित के मुद्दों को प्राथमिकता देने वाले उम्मीदवारों का समर्थन करने की अपील की है। आघाडीचे माजी मंत्री, आमचे ज्येष्ठ नेते सन्मान्य सुनील केदार साहेब, माजी गृहमंत्री, ज्यांनी आपल्या कृतीतून सडेतोड उत्तर या RSSच्या विचारसरणीला दिलं, प्रसंगी जेलमध्ये जावं लागलं तरी पत्करलं, म्हणजे ते सुनील भाऊनी पण तशा पद्धतीचं उत्तर दिलं आणि आपल्या विचारधारेवर, बहुजनांच्या विचारधारेवर ठाम राहिले असे दोन्ही नेते सन्मान्य सुनीलजी केदार साहेब आणि सन्मान्य अनिलजी देशमुख साहेब, आमचे लाडके खासदार सन्मान्य श्यामकुमार बर्वेजी, माजी मंत्री, माजी बंधू सन्मान्य रवींद्र मुळकजी, आमचे अध्यक्ष सन्मान्य प्रफुल्ल गुडदेजी, आमचे दुसरे अध्यक्ष सन्मान्य अश्विन बैसजी, आमचे मित्र नगरसेवक, ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर सन्मान्य किशोर कुमेरे यांची, सर्व शेकापचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेनेचे, बहुजन वंचित आघाडीचे सर्व सन्माननीय नेते आज इथे उपस्थित झालेले आहे आणि कदाचित हे सगळं चित्र पाहून BJPचा भ्रमनिरास नक्कीच झालेला असेल। स्थिती चांगली असली की बहुजनांना डावलायचं, हे चित्र BJPने जे आहे ते या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्टपणे दाखवलेलं आहे। शब्द द्यायचा आणि शब्द फिरवायचा, मग जे आक्षेप आतापर्यंत आमच्या नेत्यांकडून घेण्यात आले, केदार साहेबांनी घेतले, देशमुख साहेबांनी घेतले, ते खरे ठरले। या विचारधारेने शब्द देऊन ओबीसीचा तिसरा कॉलम घेतला नाही तर सगळ्याच ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे ते मागे पडणार आहे। शिक्षणामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे, शिक्षण घेणं ओबीसीला परास्त होईल आणि ज्या पद्धतीची महागाई आहे त्या महागाईमध्ये हा बहुजन समाज भरडून निघत आहे। आपण पाहिलं असेल की या पंचायत राजच्या माध्यमातून
ज्या पद्धतीनं काँग्रेसनी स्थानिक प्रश्न हे स्थानिक स्तरावर सुटले पाहिजे अशी निर्मिती केली, त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं, महिलांना सुद्धा 50% प्रतिनिधित्व देण्याचं काम जे आहे ते काँग्रेस पक्षानं आपल्या सर्व मित्र पक्षांच्या सोबत असे निर्णय घेतले. आज या स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी नाही, वैशिष्ट्यपूर्ण कामं याच्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. जलजीवन मिशन म्हणजे चांगलं स्वच्छ पिण्याचं पाणी, आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा आणि शिक्षण याची अवस्था काय आपण पाहिलं असेल. जवळजवळ 20,000 पेक्षा शाळा जिल्हा परिषदांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या बंद पडण्याचं काम मागच्या 12 वर्षात करून या बहुजन मुलाला शिक्षणच मिळू नये म्हणजे मनुस्मृती कशी कशी लागू होऊन राहिली बघा तुम्ही, इनडायरेक्टली होऊ नये अशा पद्धतीने शाळा बंद करण्याचं काम सुरू आहे. जलजीवन मिशनमधनं त्या बंद झालेल्या आहेत. आणि मी यासाठी ठोसून बोलतोय की आमचं 5 वर्ष जिल्हा परिषदमध्ये सरकार होतं. सन्मान्य रश्मिताई बर्वे ह्या अध्यक्ष होत्या, आमच्या कुंदाताई आहेत, आमच्या अवंतिकाताई आहेत. माझ्याकडे हा लेखाजोखा आहे आणि हा लेखाजोखा आहे याच्या भरोश्यावर मी बोलतोय की या 5 वर्षात जलजीवन मिशनचे किती कामं झाली, शाळांच्या संदर्भामध्ये किती कामं झाली, असे किती पानं पलटवून मी दाखवू की हे कामं जे आहे रश्मिताईंच्या, कुंदाताईंच्या आणि या सगळ्या महिलांच्या, बहुजन महिला आहेत सगळ्या, अवंतिकाताई यांच्या नेतृत्वात जे आम्ही कामं केलेली आहेत त्याचं मला मी सांगतो म्हटलं तर मला बराच उशीर लागेल. ही पत्रिका जी आहे कामाची ती सोडून जातो. अशा पद्धतीनं काम केलं आणि हे गेल्यानंतरच ही सगळे कामं का बंद पडली. फक्त कॉन्क्रीटचे रस्ते निर्माण करण्याचं काम आणि इथेनॉल मिळून लोकांच्या गाड्या खराब करण्याचं काम याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही विकासाचं काम जे आहे, याला विकास म्हणता येईल असं कुठलंही काम सुरू नाही आहे. आता या स्थानिक स्वराज्यांचे जे प्रश्न आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या निधीचे प्रश्न आहे, योजनांचे प्रश्न आहे, केंद्र पुरस्कृत योजनांचे प्रश्न आहे, हे बीजेपीचा उमेदवार तिथे ताकदीनं मांडू शकणार नाही. याचं कारण असं आहे की तिथे जे सांगितलं जातं, डोळे दाखवले की खाली बसलं जातं,